आणि मॅटरचा दुसरा लेक्चर आहे, पार्ट 2. ह्या पार्टमध्ये आपण काही बेसिक आयडियाज बघणार आहोत आणि ह्या ज्या बेसिक आयडियाज आहेत त्या ह्या चॅप्टरला फार इम्पॉर्टंट आहे. सो लेट मी क्लिअर फर्स्ट ऑफ ऑल बेसिक आयडियाज ऑफ दिस चॅप्टर. की वेव्ह वी नो इट इज, आपल्याला ऑलरेडी वेव्ह माहिती आहे, तरी पण वन्स अगेन मी रिवाइज करतो. कारण की या चॅप्टरमध्ये आपण लाईटला दोन फॉर्म्समध्ये बघणार आहोत. वन फॉर्म इज अ वेव फॉर्म अँड अदर फॉर्म इज अ पार्टिकल वेव्ह, नेचर ऑफ लाईट. वेव्ह अँड पार्टिकल दोन्ही नेचर आपण बघणार आहोत. तर आपल्याला वेव्हचा काही पार्ट रिवाइज करणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सो लेट मी डिस्कस अ वेव्ह. वेव्ह काय आहे तर एक व्हायब्रेटरी ऑसिलेट होणारा अप डाऊन होणारा एक डिस्टर्बन्स आहे. वेव्ह मध्ये क्रेस्ट्स आहेत, ट्रफ्स आहेत. क्रेस्ट्स ट्रफ्स अल्टरनेटली प्रोड्यूस. एक क्रेस्ट एक ट्रफ, एक क्रेस्ट एक ट्रफ अँड सो ऑन. म्हणजे वेव्ह मध्ये क्रेस्ट ट्रफ तयार होणं हे त्या वेव्हची प्रॉपर्टी आहे. मग ह्या दोन क्रेस्ट मधलं डिस्टन्स, सक्सेसिव्ह टू क्रेस्ट मधलं डिस्टन्स इज कॉल्ड ॲज द वेवलेंथ ऑफ वेव्ह. ह्या वेव्हची वेवलेंथ म्हणणार आहे. ह्या चॅप्टर मध्ये आपण वेवलेंथ हा टर्म नंबर ऑफ टाइम्स यूज करणार आहे, एम्प्लिट्यूड हा टर्म यूज करणार आहे, फ्रिक्वेन्सी टर्म यूज करणार आहे. सो म्हणून ह्या चॅप्टरला पुढं डिस्कस करायच्या अगोदर मला वाटलं की आपण बेसिक रिवाइज करूया. सो स्टुडंट्स बघा, वेवलेंथ ह्या दोन सक्सेसिव्ह क्रेस्ट्स और टू सक्सेसिव्ह ट्रफ्स ह्याला आपण वेवलेंथ म्हणणार आहे. ह्या दोन सक्सेसिव्ह क्रेस्ट्स आहेत, ह्या दोन सक्सेसिव्ह ट्रफ्स आहेत, ह्यामधलं डिस्टन्स, हे डिस्टन्स इज कॉल्ड ॲज वेवलेंथ. मग व्हॉट इज एम्प्लिट्यूड? ह्या वेव्हची मॅक्झिमम हाईट जे, ज्याला आपण झेप म्हणतो, भरारी म्हणतो. एम्प्लिट्यूडचा अर्थ झेप, भरारी. ह्या वेव्हची मॅक्झिमम हाईट, हा वेव्ह किती जास्तीत जास्त हाईटला आहे. ह्या वेव्हमधला पार्टिकल त्याच्या मीन पोझिशन पासून, ह्या मीन पोझिशन पासून किती जास्त वरती आहे, त्याची डिस्प्लेसमेंट किती मॅक्झिमम आहे, ह्या मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटला वी कॉल एम्प्लिट्यूड. ह्याला आपण एम्प्लिट्यूड म्हणणार आहे. सो डिस्टन्स, हे डिस्टन्स इज कॉल्ड ॲज वेवलेंथ. मग व्हॉट इज एम्प्लिट्यूड? ह्या वेव्हची मॅक्झिमम हाईट जे, ज्याला आपण झेप म्हणतो, भरारी म्हणतो. एम्प्लिट्यूडचा अर्थ झेप, भरारी. ह्या वेव्हची मॅक्झिमम हाईट, हा वेव्ह किती जास्तीत जास्त हाईटला आहे. ह्या वेव्हमधला पार्टिकल त्याच्या मीन पोझिशन पासून, ह्या मीन पोझिशन पासून किती जास्त वरती आहे, त्याची डिस्प्लेसमेंट किती मॅक्झिमम आहे, ह्या मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटला वी कॉल एम्प्लिट्यूड. ह्याला आपण एम्प्लिट्यूड म्हणणार आहे. सो वेवलेंथ अँड एम्प्लिट्यूड ह्या महत्त्वाच्या डेफिनेशन्स आहेत. सो एम्प्लिट्यूड आता बघितलं की मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकलची मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट, त्याला आपण एम्प्लिट्यूड म्हणलेलं आहे. आणि वेवलेंथ दोन सक्सेसिव्ह क्रेस्ट आणि ट्रफ्स ह्यामधलं डिस्टन्स, आपण त्याला वेवलेंथ म्हणलेलं आहे. ओके, सो वेवलेंथ म्हणजे एक टाइम पिरियडमध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स. एक टाइम पिरियडमध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स वन टाइममध्ये, 1 सेकंडमध्ये. समजा एक क्रेस्ट एक ट्रफ, 1 क्रेस्ट 1 ट्रफ, इट इज कॉल्ड ॲज 1 वेव. मग एक टाइम, एक पिरियड म्हणजे एक वेव. आणि त्या वेवनं एका टाइममध्ये, एका पिरियडमध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन 1 पिरियड इज कॉल्ड ॲज द वेवलेंथ. म्हणजे एक वेव्हमध्ये जे डिस्टन्स ट्रॅव्हल असेल त्याला आपण वेवलेंथ म्हणणार आहोत. वी कॉल इट ॲज वेवलेंथ. सो आपण एम्प्लिट्यूड टर्म क्लिअर केलेली आहे. वेव्हची मॅक्झिमम हाईट एम्प्लिट्यूड, दोन क्रेस्ट और ट्रफ्स मधलं डिस्टन्स वेवलेंथ. त्यानंतर आता आपण बघणार आहे फ्रिक्वेन्सी. ही डेफिनेशन आपल्याला माहिती आहे. वी नो इट इज व्हेरी वेल की फ्रिक्वेन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट पॅरामीटर. फ्रिक्वेन्सी एनर्जीच्या मेजरमेंटमध्ये येणार आहे. फ्रिक्वेन्सी हा एनर्जीची फंक्शन असेल. जो चेंज एनर्जीमध्ये तो चेंज फ्रिक्वेन्सीमध्ये असेल.
सो फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, नंबर ऑफ ऑसिलेशन्स और नंबर ऑफ व्हायब्रेशन्स इन 1 सेकंड. घड्याळामध्ये 1 सेकंड टाइम लावला, 1 सेकंदामध्ये किती वेळा अप किती वेळा डाऊन, नंबर ऑफ टाइम्स अप डाऊन, नंबर ऑफ टाइम्स व्हायब्रेशन्स. 1 सेकंड 2 व्हायब्रेशन्स 2 हर्ट्ज, 1 सेकंड 10 व्हायब्रेशन्स 10 हर्ट्ज. ही बघा लो फ्रिक्वेन्सी आहे. पहिल्या फिगरमध्ये आपण लो फ्रिक्वेन्सी बघतोय की इथं व्हायब्रेशन्स कमी आहे. दुसऱ्या फिगरमध्ये बघतोय की व्हायब्रेशन्स जास्त आहेत. इथं व्हायब्रेशन्स वाढलेले आहेत. बघा हे डिस्टन्स तेवढंच आहे. समजा हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे. ह्या डिस्टन्समध्ये इथं 1 2 3 4 आणि 5 क्रेस्ट आहेत आणि 5 ट्रफ्स आहेत. इथं बघा 1 2 3 4 5 6 7 वाढलेले आहेत. इथं बघा त्याच 2 पॉइंटमध्ये इथं अजून वाढलेले आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड सो ऑन. म्हणजे फ्रिक्वेन्सी नंबर ऑफ व्हायब्रेशन्स, त्या वेव्हमधला पार्टिकल किती अप डाऊन करतोय त्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणणार. इथं व्हायब्रेशन्स कमी, फ्रिक्वेन्सी कमी, लो फ्रिक्वेन्सी. इथं व्हायब्रेशन्स जास्त, फ्रिक्वेन्सी जास्त. अजून फ्रिक्वेन्सी जर वाढवायची असेल इट इज कॉल्ड ॲज हाय फ्रिक्वेन्सी. ह्याला आपण हाय फ्रिक्वेन्सी म्हणणार. म्हणजे एका सेकंदामध्ये 20 व्हायब्रेशन्स 20 हर्ट्ज, एका सेकंदामध्ये लाखो व्हायब्रेशन्स लाखो हर्ट्ज. दिस इज द आयडिया ऑफ फ्रिक्वेन्सी. सो फ्रिक्वेन्सी आपल्याला माहित होतीच, वन्स अगेन रिवाइज केलं. नंबर ऑफ व्हायब्रेशन्स, या व्हायब्रेशन्स जितके होणार आहेत एका सेकंदामध्ये जितके जास्त व्हायब्रेशन त्याला फ्रिक्वेन्सी म्हणलं. सो लाईटला फ्रिक्वेन्सी असते, हे क्लिअर झालं. लाईटची फ्रिक्वेन्सी ही टर्म ह्या चॅप्टरचा मेन अस्पेक्ट असणार आहे. ती थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणून येणार आहे आणि फोटो इलेक्ट्रिक इक्वेशनमध्ये फार इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे. सो लेट अस डिस्कस द रिलेशन. आता वेवलेंथ बघितली, वेवलेंथ आपण डिस्कस केली, फ्रिक्वेन्सी पाहिली, आयडिया ऑफ फ्रिक्वेन्सी समजून घेतली, आयडिया ऑफ वेवलेंथ समजून घेतली. आता ह्यामधलं रिलेशन बघा. लाईटचं स्पीड, द स्पीड ऑफ लाईट इज इक्वल्स टू फ्रिक्वेन्सी इंटू वेवलेंथ. फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ यांच्या प्रोडक्ट एवढी लाईटची स्पीड असते, लाईटची वेलॉसिटी असते. सो लाईटची वेलॉसिटी इज शोन बाय लेटर सी, फ्रिक्वेन्सी बाय न्यू अँड वेवलेंथ बाय लॅम्बडा. मग वेव नंबर, नंबर ऑफ वेव्स. एका सोर्समधून लाईटच्या किती वेव्स बाहेर पडतात, लाईटच्या वेव्स बाहेर पडण्याला आणि त्याच्या नंबरला आपण वेव नंबर म्हणतो. हा वेव नंबर वेवलेंथचा रिसिप्रोकल असतो, 1 वेवलेंथ असतो. वेवलेंथचा रिसिप्रोकल ह्यालाच आपण म्हणणार आहे वेव नंबर. आणि कॉमनली वेवलेंथचं युनिट अँगस्ट्रॉम युनिट असणार आहे. ह्याला आपण ए अँगस्ट्रॉम म्हणणार आहे. ए वर 0 आहे. अँगस्ट्रॉम 1 अँगस्ट्रॉम 10⁻⁻10 मीटर. 1 angstrom 10⁻⁻10 meter. Now we'll discuss the Vibgyor spectrum. लाईटला 7 कलर असतात, व्हायलेट, इंडिगो, ब्लू, ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड. व्हायलेट कलर ह्याची वेवलेंथ मिनिमम असते आणि रेड कलर याची वेवलेंथ मॅक्सिमम असते. व्हायलेट पासून रेड पर्यंत वेवलेंथ वाढत जाईल. मग व्हायलेटची वेवलेंथ ही कमी आहे, मिनिमम आहे, आणि रेडची वेवलेंथ जास्त आहे. तर व्हायलेटची वेवलेंथ आणि रेडची वेवलेंथ जर कम्पेअर केली, व्हायलेट वेवलेंथ मिनिमम जवळपास नियरली 4000 अँगस्ट्रॉम असते, 4 × 10⁻⁷ मीटर. आणि रेडची वेवलेंथ ही 8000 अँगस्ट्रॉम असते, मीटरमध्ये 8 × 10⁻⁷ मीटर. ह्या व्हॅल्यूज जजमेंटसाठी माहीत पाहिजे. व्हायलेट कलरची वेवलेंथ कुठनं स्टार्ट होते तर 4000 अँगस्ट्रॉम युनिट, आणि रेड कलरची वेवलेंथ कुठेपर्यंत असते तर 8000 अँगस्ट्रॉम युनिट. म्हणजे व्हायलेटची वेवलेंथ कमी आहे आणि रेडची वेवलेंथ जास्त आहे. व्हायलेट पासून रेड पर्यंत वेवलेंथ वाढत गेलेली आहे. सो देअरफॉर सी इज इक्वल्स टू न्यू लॅम्बडा, हे इक्वेशन माहिती आहे. ह्यावरून लॅम्बडाचं इक्वेशन घेतलं,
सी अपॉन म्यू, म्हणजेच लॅम्बडा आणि वेवलेंथ, फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ बोथ आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. द फ्रिक्वेन्सी अँड द वेवलेंथ बोथ आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. मग ज्याचा लॅम्बडा मिनिमम त्याची फ्रिक्वेन्सी मॅक्झिमम, वायलेटची वेवलेंथ मिनिमम म्हणून वायलेटची फ्रिक्वेन्सी मॅक्झिमम, रेडची वेवलेंथ मॅक्झिमम आहे म्हणून रेडची फ्रिक्वेन्सी मिनिमम. सो दिस इज द इम्पॉर्टंट रिलेशन. म्हणजे वायलेट टू रेड वेवलेंथ वाढत जाईल आणि वायलेट टू रेड फ्रिक्वेन्सी कमी होत जाईल. दिस इज द आयडिया. हे लागणारा बेसिक आपण इथं कव्हर करतोय. नाऊ आपण बघतोय प्लँक्स क्वांटम थेअरी ऑफ लाईट. प्लँक्सची क्वांटम थेअरी. प्लँक काय म्हणतो की लाईट कॉन्टिन्युअस नाही आहे. इथं पहा, हा लाईटचा सोर्स आहे. इट इज अ सोर्स ऑफ लाईट. ह्या लाईटच्या सोर्समध्ये ह्या लाईटच्या वेव्ज आहेत आणि आपण इथं मेजरमेंटसाठी एक स्पेक्ट्रोमीटर घेतलेलं आहे. लाईट वेव्स बाहेर पडत असताना ही जी लाईट आहे ही लाईट कॉन्टिन्युअस नसते असं प्लँकचं म्हणणं आहे. द लाईट इज नॉट कॉन्टिन्युअस. मग काय तर लाईट इज इन द फॉर्म ऑफ स्मॉल स्मॉल पॅकेट्स. ही लाईटची एनर्जी कंटिन्युअस नसून त्यामध्ये स्मॉल स्मॉल पॅकेट्स ऑफ एनर्जी असतात. म्हणजे ही लाईट क्वांटाच्या फॉर्ममध्ये असते. स्मॉल स्मॉल पॅकेट ऑफ एनर्जी. लाईटच्या एका स्मॉल एनर्जीच्या पॅकेटला आपण क्वांटा म्हणणार आहे आणि ईच क्वांटा इज कॉल्ड एज फोटॉन ऑफ लाईट. क्वांटालाच आपण वर्ड वापरणार आहे फोटॉन आणि त्यावरूनच पुढं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आपल्याला डिस्कशनमध्ये येणार आहे. तर लेट अस सी, लाईट ही कंटिन्युअस नाहीये. ह्यामध्ये हा एक वेव्ह दिसतोय, एक फोटॉन, पुढचा फोटॉन, नेक्स्ट फोटॉन, नेक्स्ट फोटॉन. सो लाईट ॲज इन फोटॉनिक नेचर. लाईटच्या स्मॉल पॅकेट ऑफ एनर्जीला आपण फोटॉन म्हणणार आहे. सो एका फोटॉनची एनर्जी एच न्यू एवढी असणार आहे. म्हणजे काय म्हणतो प्लँक की लाईट सर्वप्रथम कंटिन्युअस नाही. वी फील, आपल्याला वाटतं आपल्याला लाईट कंटिन्युअस दिसते पण ऍक्च्युअली लाईट ही कंटिन्युअस नाहीये, तर ती स्मॉल स्मॉल पॅकेट्सच्या फॉर्ममध्ये आहे, स्मॉल स्मॉल एनर्जीच्या क्वांटाच्या फॉर्ममध्ये आहे आणि त्या क्वांटालाच आपण फोटॉन म्हणणार आहे. म्हणून प्लँक्सनं ह्या लाईटला क्वांटम थेअरी ऑफ लाईट असं नाव दिलेलं आहे. सो देअरफॉर एनर्जी ऑफ ईच क्वांटा, प्रत्येक फोटॉनची एनर्जी, म्हणजे लाईट फोटॉन्सनी बनलेली आहे. लाईट वेव्ह आहे पण त्यामध्ये फोटॉन्स आहे आणि त्या फोटॉनची एनर्जी त्याच्या फ्रिक्वेन्सीला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. जास्त एनर्जी जास्त फ्रिक्वेन्सी. म्हणून बेसिकमध्ये मी टर्म रिवाइज करून घेतल्या फ्रिक्वेन्सीच्या. सो ई इज इक्वल्स टू एच इन यू. मग हे इक्वेशन बॅलन्स करायला हा कॉन्स्टंट घेतला. सो एच इज प्लँक्स कॉन्स्टंट. एच हा प्लँक्स कॉन्स्टंट आहे की इथं तो प्रपोर्शनॅलिटी बॅलन्स करतोय. सो एच इज कॉल्ड ॲज प्लँक्स कॉन्स्टंट आणि हा एच जो प्लँक्स कॉन्स्टंट आहे त्या प्लँक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे 6.63 इंटू 10⁻34 जूल सेकंड. सो प्लँक्स कॉन्स्टंट ह्याची व्हॅल्यू असते 6.63 इंटू 10⁻34 जूल सेकंड. एनर्जी ऑफ फोटॉन, फोटॉनची एनर्जी, क्वांटाची एनर्जी ही एच न्यू असते. लाईटचा एक क्वांटा एक एच न्यू, दोन क्वांटा दोन एच न्यू, तीन क्वांटा तीन एच न्यू अँड सो ऑन. एन क्वांटा एन एच न्यू. म्हणजे लाईटचे जेवढे क्वांटा असतील तेवढी एनर्जी लाईटला तयार होईल. लाईटचा एक फोटॉन एक एच न्यू, टू फोटॉन टू एच न्यू. सो एन फोटॉन एन एच. इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन. Let us see intensity of radiation. What is the idea? हा लाईटचा बल्ब आहे, हा बल्ब आहे, सोर्स आहे, हा सोर्स आहे लाईटचा. ह्या लाईटचा जो पाथ आहे, जो इमिशन आहे, ह्या बॅटरीमधून ह्या सोर्समधून
जी लाईट बाहेर पडलेली आहे ती एवढ्या एरियावरती पसरलेली आहे. हा एरिया ज्या एरियावरती लाईट इन्सिडेंट झालेली आहे तो एरिया, आणि या सोर्स मधून जी बाहेर पडलेली आहे दॅट इज द एनर्जी. इट इज द एनर्जी. ऑल्सो पॉवर. ह्या सोर्स मधून बाहेर पडलेली पॉवर एवढ्या एरियामध्ये पसरलेली. सो एखाद्या सोर्सनं पॉवर इमिट केली आणि त्या एरियावरती जर ती पॉवर डिस्ट्रीब्यूट झाली तर ह्या क्वांटिटीला आपण लाईटची इंटेन्सिटी म्हणतो. सो काय असते इंटेन्सिटी? इंटेन्सिटी ह्या मराठीमध्ये तीव्रता असं म्हणतात. मग ह्या एनर्जीला, ह्या सोर्सनं ह्या एनर्जीला बाहेर इमिट केल्यावर किती एरियामध्ये पसरले, दॅट इज कॉल्ड ॲज दिस. So the intensity of radiation, हा एरिया ज्यावरती लाईट, हा एरिया आहे जेवढ्या एरियावरती लाईट पसरलेली आहे दॅट इज द एरिया. ओके. आणि हा सोर्स आहे की जो एनर्जी इमिट करतोय किंवा जो पॉवर इमिट करतोय. म्हणजे ह्या सोर्सची इमिट झालेली पॉवर किती एरियावरती पसरली, सोर्सची इमिट झालेली पॉवर किती एरियावर पसरली, that is called as intensity of radiation. So therefore intensity is a formula power emitted upon area. Power emitted upon area. आणि बेसिक फॉर्म्युला पॉवरचा एनर्जी अपॉन टाइम. ह्याला मी स्प्लिट करतो. पॉवर एनर्जी अपॉन टाइम आणि हा एरिया ॲज इट इज. सो पॉवर अपॉन एरिया called as intensity of radiation आणि एनर्जी अपॉन टाइम आणि हा एरिया जर स्प्लिट केला एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम पर मिनिट एरिया. ह्या सोर्स मधून एनर्जी इमिट झाली किती वेळेसाठी पर युनिट टाइम आणि पर युनिट एरिया, किती एरियावर आणि किती वेळ एनर्जी इमिट झाली कॉल्ड ॲज द इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन. मग कॉमन सेन्स इन युनिट्स आयएमपी. पॉवर मेजर करणार वॅटमध्ये, एरिया मेजर करणार मीटर स्क्वेअरमध्ये, एनर्जी जूलमध्ये, टाइम सेकंडमध्ये आणि एरिया मीटर स्क्वेअर. हर्ट्झ फोटो इलेक्ट्रिक एक्सपेरिमेंट. हर्ट्झच्या फोटो इलेक्ट्रिक एक्सपेरिमेंटला आपण इथं बघतोय. हर्ट्झनं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जो परफॉर्म केला म्हणजे सुटेबल फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट इथं बंबार्ड केल्यानंतर लाईट एनर्जी, फोटॉनिक एनर्जी ह्या मेटल सरफेसवरती बंबार्ड केली, इन्सिडेंट केली तर इलेक्ट्रॉन्स इमिट होतात. देर इज इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. मेन हा फिनॉमिना लाईट सरफेसवर इन्सिडेंट होणं आणि इलेक्ट्रॉन्सचं इमिशन होणं, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटॉन्सचं येणं आणि इलेक्ट्रॉन्सचं बाहेर पडणं. ॲज सून ॲज फोटॉन्स इन्सिडेंट इलेक्ट्रॉन्स इमिटेड. ह्या इलेक्ट्रॉन्सचं इमिट होणं इथं पुढं सर्किटमध्ये करंट तयार केलं. म्हणजे ऑप्टिकल एनर्जी, लाईट एनर्जी, फोटॉनिक एनर्जी ही इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होईल आणि ह्या फोटो इलेक्ट्रिक एक्सपेरिमेंटला इथं परफॉर्म करण्याचा प्रयत्न ह्या हर्ट्झनं सर्वप्रथम केलेला आहे. मग हेनरी हर्ट्झला काय काय अरेंजमेंट्स लागल्यात बघूया. लेट अस सी. ही फोटो इलेक्ट्रिक ट्यूब आहे, ओव्हल शेप्ड आहे. ह्या फोटो इलेक्ट्रिक ट्यूबमध्ये दोन प्लेट्स आहेत. वन इज द इमिटर प्लेट. ह्या इमिटर प्लेटमधून इलेक्ट्रॉन्स इमिट होतील म्हणून त्याचं नाव, द नेम ऑफ दिस प्लेट इज इमिटर प्लेट. आणि हे इलेक्ट्रॉन्स इमिट झाल्यानंतर आफ्टर इमिशन ते कलेक्टर प्लेटकडं जातील आणि दिस प्लेट विल कलेक्ट द इलेक्ट्रॉन. मीन्स दोज इलेक्ट्रॉन्स इमिटेड बाय इमिटर will be
कलेक्टेड बाय कलेक्टर. म्हणून ह्या प्लेटला कलेक्टर प्लेट म्हणले आहे. दोन प्लेट्स, एक इमिटर प्लेट इलेक्ट्रॉनला इमिट करेल, दुसरी कलेक्टर प्लेट इलेक्ट्रॉन्सना कलेक्ट करेल. लाईट आत येण्यासाठी टू एंटर द लाईट इथं क्वार्ट्ज विंडो आहे. ह्या क्वार्ट्ज विंडोमधून लाईट एंटर होईल. लाईटचा सोर्स आहे. ह्या लाईटच्या सोर्समधून लाईटची एनर्जी इन्सिडेंट होईल. लाईटचे रेस, लाईटच्या वेव्स आत एंटर होतील आणि ह्या इमिटर प्लेटवरती बंबार्ड होतील. इमिटर प्लेटवरती लाईट कंटिन्युअसली फॉल होईल आणि इलेक्ट्रॉन्स हे इमिट होत राहतील. इमिट झालेले इलेक्ट्रॉन्स, इमिटेड इलेक्ट्रॉन्स कलेक्टर प्लेट कलेक्ट करेल आणि त्या इलेक्ट्रॉनचा इलेक्ट्रॉनिक करंट तयार होईल आणि तो करंट ह्या सर्किटरीमध्ये मायक्रो अँपिअरच्या रेंजमध्ये असेल. इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की लाईट एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट होत आहे. मग तयार झालेला करंट हा मायक्रो अँपिअरमध्ये हा मायक्रो एमिटर मोजणार आहे. हिअर as soon as photons incident, electrons emitted. ह्या इलेक्ट्रॉन्सचं इमिट होणं इथं पुढं सर्किटमध्ये करंट तयार करेल. म्हणजे ऑप्टिकल एनर्जी, लाईट एनर्जी, फोटॉनिक एनर्जी ही इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होईल आणि ह्या फोटो इलेक्ट्रिक एक्सपेरिमेंटला इथं परफॉर्म करण्याचा प्रयत्न ह्या हर्ट्झनं सर्वप्रथम केलेला आहे. मग हेनरिच हर्ट्झला काय काय अरेंजमेंट्स लागल्यात बघूया. लेट अस सी. ही फोटोइलेक्ट्रिक ट्यूब आहे, ओव्हल शेप्ड आहे. ह्या फोटोइलेक्ट्रिक ट्यूबमध्ये दोन प्लेट्स आहेत. वन इज द इमिटर प्लेट. ह्या इमिटर प्लेटमधून इलेक्ट्रॉन्स इमिट होतील म्हणून त्याचं नाव, द नेम ऑफ दिस प्लेट इज इमिटर प्लेट. आणि हे इलेक्ट्रॉन्स इमिट झाल्यानंतर आफ्टर इमिशन ते कलेक्टर प्लेटकडं जातील आणि दिस प्लेट विल कलेक्ट द इलेक्ट्रॉन. मीन्स दोज इलेक्ट्रॉन्स इमिटेड बाय इमिटर विल बी कलेक्टेड बाय कलेक्टर. म्हणून ह्या प्लेटला कलेक्टर प्लेट म्हणले आहे. दोन प्लेट्स, एक इमिटर प्लेट इलेक्ट्रॉनला इमिट करेल, दुसरी कलेक्टर प्लेट इलेक्ट्रॉन्सना कलेक्ट करेल. लाईट आत येण्यासाठी टू एंटर द लाईट इथं क्वार्ट्ज विंडो आहे. ह्या क्वार्ट्ज विंडोमधून लाईट एंटर होईल. लाईटचा सोर्स आहे. ह्या लाईटच्या सोर्समधून लाईटची एनर्जी इन्सिडेंट होईल. लाईटचे रेस, लाईटच्या वेव्स आत एंटर होतील आणि ह्या इमिटर प्लेटवरती बंबार्ड होतील. इमिटर प्लेटवरती लाईट कंटिन्युअसली फॉल होईल आणि इलेक्ट्रॉन्स हे इमिट होत राहतील. इमिट झालेले इलेक्ट्रॉन्स, इमिटेड इलेक्ट्रॉन्स कलेक्टर प्लेट कलेक्ट करेल आणि त्या इलेक्ट्रॉनचा इलेक्ट्रॉनिक करंट तयार होईल आणि तो करंट ह्या सर्किटरीमध्ये मायक्रो अँपिअरच्या रेंजमध्ये असेल. इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की लाईट एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट होत आहे. मग तयार झालेला हिअर वी करेक्ट मायक्रो ॲमिटर. ह्या मायक्रो ॲमिटरमध्ये करंट मेजर केला जाईल. इथं स्पेशल एक अरेंजमेंट आहे आणि त्या अरेंजमेंटचं नाव आहे पोटेन्शियल डिवायडर अरेंजमेंट. म्हणजे ह्या कलेक्टर प्लेट आणि इमिटर प्लेटचं पोटेन्शियल तुम्हाला रिव्हर्स करता येतं आणि तुम्हाला पाहिजे तसं ते अल्टर करता येतं. आत्ता इनिशियल इमिटर प्लेटला निगेटिव्ह पोटेन्शियल जोडलेलं आहे, निगेटिव्ह व्होल्टेज दिलेलं आहे आणि कलेक्टर प्लेटला पॉझिटिव्ह व्होल्टेज दिलेलं आहे. कारण बिकॉज इमिटर प्लेट ही निगेटिव्ह टर्मिनल आहे. इमिट होणारे इलेक्ट्रॉन्स निगेटिव्हली चार्ज असतात. मग ऑब्वियसली निगेटिव्ह रिपल्शन. इलेक्ट्रॉन निगेटिव्ह, इमिटर प्लेट निगेटिव्ह रिपल्शन. सो इलेक्ट्रॉन्स विल बी रिपेल्ड. इलेक्ट्रॉन्स रिपेल होते. इलेक्ट्रॉन्स पॉझिटिव्ह आहेत, इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह चार्ज आहेत आणि कलेक्टर हा पॉझिटिव्ह प्लेटला जोडलेला आहे, पॉझिटिव्ह प्लेट आहे. सो पॉझिटिव्ह प्लेट आणि निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स, पॉझिटिव्ह प्लेट अँड निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स अट्रॅक्शन होणार आणि इलेक्ट्रॉन्स विल बी अट्रॅक्टेड. मीन्स इमिटर ड्यू टू रिपल्शन इलेक्ट्रॉन्स रिपेल, electrons emit, and collector due to positive plate attract, due to attraction it collects.
and हे collected electrons will generate the electrical current in the microampere range in the micrometer. टिपिकल कम्युटेटर, इथं कम्युटेटर आहे, ह्या कम्युटेटरमध्ये कीज आहेत, हे डॉट्स दिसतात ते कीज आहेत की जे पोटेन्शियल अल्टर करू शकतात. म्हणजे कलेक्टरचं पॉझिटिव्ह पोटेन्शियल इमिटरला जोडायला येऊ शकतं आणि इमिटरचं निगेटिव्ह पोटेन्शियल कलेक्टरला देता येऊ शकतं. सो वी कॅन रिव्हर्स द व्होल्टेज आपण रिव्हर्स करू शकतो. सो व्होल्टेज रिव्हर्स करण्यासाठी वी यूज दिस कम्युटेटर अरेंजमेंट. आणि मग इथं हा व्होल्टमीटर आहे, किती व्होल्टेज आपल्याला सप्लाय करायचं आहे, किती व्होल्टेज पोटेन्शियल डिफरन्स, किती व्होल्टेज इमिटर आणि कलेक्टरमध्ये किती व्होल्टेज अप्लाय केलेलं आहे किंवा करायला पाहिजे हे हा व्होल्टमीटर दाखवणार. सो व्होल्टमीटर शोज अमाउंट ऑफ व्होल्टेज अप्लाइड बिटवीन कलेक्टर अँड इमिटर प्लेट. दिस इज अ पोटेन्शियोमीटर. हा पोटेन्शियोमीटर आहे, दिस इज द पोटेन्शियोमीटर आणि ही कंप्लीट अरेंजमेंट आहे ऑफ द हर्ट्झ फोटोइलेक्ट्रिक एक्सपेरिमेंट. मग इथं हे जे डिफरंट पॅरामीटर्स, हे जे ऑब्झर्वेशन्स जे आहेत ते ऑब्झर्वेशन्स पुढल्या लेक्चरमध्ये आपल्याला येणारच आहे. सो एक छोटासा प्रयत्न आपण इथं करूया की हा जो हर्ट्झचा एक्सपेरिमेंट आहे तो एक्सपेरिमेंट आपल्याला पाहायचा आहे आणि हर्ट्झचा एक्सपेरिमेंट जो आपल्याला पाहायचा आहे तो कसा परफॉर्म केलेला आहे हे आपण बघू. लेट अस सी how the photoelectric effect experiment is carried out. फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट कसा परफॉर्म केला जातो किंवा कसा केलेला आहे हे इथं आपल्याला ॲनिमेशन मध्ये पाहायला मिळेल आणि खूपच चांगलं आपल्याला समजायला सोपं आणि मदत होईल. हा फोटो ट्यूब आहे, इट इज अ फोटोइलेक्ट्रिक ट्यूब. ह्याला हा क्वार्ट्ज विंडो आहे. इथं आपण सोर्स ठेवणार आणि या सोर्स मधली लाईट जी आहे ती या क्वार्ट्ज विंडो मधून आत एंटर होईल. सोर्सची लाईट क्वार्ट्ज विंडोमधून एंटर होईल आणि ही लाईट एंटर झालेली ह्या इमिटर प्लेटवरती इन्सिडेंट होईल. इमिटर प्लेटवरती जी लाईट इन्सिडेंट होईल त्या इन्सिडेंट होणाऱ्या लाईटमुळं इलेक्ट्रॉन्स इमिट होतील आणि ते कलेक्टरकडे जातील. सो लेट अस सी हाऊ इट इज, हाऊ दिस एक्सपेरिमेंट कॅन बी परफॉर्म्ड. कसा हा एक्सपेरिमेंट परफॉर्म करणार आहे. फोटो ट्यूब माउंट केलेली आहे. हा रिव्होस्टॅट आहे, पोटेन्शियोमीटर रिव्होस्टॅट. एका बाजूला व्होल्टमीटर आहे, एका बाजूला एमिटर आहे. फोटोसेन्सिटिव्ह प्लेट आहे, ह्याला आपण इमिटर म्हणणार आहे. फोटोसेन्सिटिव्ह प्लेट ह्याला आपण इमिटर म्हणणार आहे. ही इव्हॅक्युएट ट्यूबमध्ये कलेक्टर आहे. ह्या फोटो ट्यूबला इव्हॅक्युएट केलेला आहे, त्यामधली सगळी एअर काढलेली आहे. टोटल कंप्लीट ह्यामध्ये इव्हॅक्युएशन केलेलं आहे. ही क्वार्ट्ज विंडो, ह्या क्वार्ट्ज विंडो मधून लाईट एंटर होणार आहे. इट इज अ व्होल्टमीटर, रिव्होस्टॅट अँड मायक्रो एमिटर. हा करंट मोजणार आहे आणि हा व्होल्टेज मोजणार आहे. लाईट एंटर होईल, ह्या इमिटर प्लेटवरती लाईट एंटर होईल आणि याचे इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतील. हे इलेक्ट्रॉन्स कलेक्ट करेल, त्याचा करंट तयार होईल. सो दिस इज द फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट. लाईट बंबार्ड होत राहील, इलेक्ट्रॉन्स बाहेर पडत राहतील. लाईट इन्सिडेंट होईल, इलेक्ट्रॉन्स बाहेर येत राहतील. लाईट इन्सिडेंट जेवढ्या वेळेला होईल तेवढे इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतील. फर्स्ट लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे गिव्ह अँड टेक पॉलिसी. नंबर ऑफ फोटॉन्स इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. जेवढे फोटॉन्स बंबार्ड होतील तेवढे इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतील. सो as soon as photons are incident, electrons are emitted. This is the photoelectric effect. The emission of electrons. Here electrons emission of electrons when suitable frequency of radiation incident on metal surface is called as
फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. ह्याला आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणतो. म्हणजे फोटॉन्सचं इन्सिडेंट होणं, लाईट वेव्स ह्यावरती पडणं आणि इलेक्ट्रॉन्सचं बाहेर येणं, इलेक्ट्रॉनिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होणं, दिली लाईट एनर्जी तयार होणारा इलेक्ट्रिकल एनर्जी. सो दिस इज द हर्ट्झ एक्सपेरिमेंट.